खोपोलीत गुरुवार बाजाराच्या व्यापाऱ्यांना नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांचे कडक आदेश। नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई। खोपोली रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला खोपोली शहराचा आठवडा बाजार म्हणजेच गुरुवार बाजार आता शिस्तीच्या विळख्यात येणार आहे। बाजार परिसरात वाढती अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांनी व्यापाऱ्यांना अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सूचना दिल्या आहेत। खोपोली नगर परिषद कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते। या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगर परिषदेमार्फत थेट आणि कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे। शहरातील वाहतूक व्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी नगराध्यक्षांनी काही महत्त्वाच्या परिसरांमध्ये व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास सक्त मनाई केली आहे। हायको कॉर्नर परिसर, स्मशानभूमी समोर, कब्रस्तान, अग्निशमन दल परिसर या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीवर बैठकीत नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांना बाजार परिसरात सर्वोच्च स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत। बाजारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट व्यापाऱ्यांनी स्वतः योग्य पद्धतीने लावणे बंधनकारक केले आहे। तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। तसेच महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेत पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी नगराध्यक्ष शेंडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही स्पष्ट संदेश दिला आहे। गुरुवार बाजारातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जेव्हा कारवाई केली जाईल तेव्हा कोणत्याही स्थानिक नगरसेवकाने किंवा नागरिकांनी व्यापाऱ्यांची बाजू घेऊन मध्यस्थी करू नये असे नगराध्यक्षांनी ठामपणे सांगितले आहे। शहराच्या हितासाठी आणि सुशोभीकरणासाठी सर्वांनी या निर्णयाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। खोपोलीतील बरेच वर्ष गेले 40 वर्ष असलेला गुरुवार बाजार, त्या संदर्भामध्ये कचरा संकलनाच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी आम्हाला गुरुवार बाजारवाल्यांना बोलवलं होतं। त्याच्यामध्ये काही आम्ही स्थानिक व्यापारी आहोत, स्थानिक नागरिक आहोत। नगराध्यक्षांनी आम्हाला आता जे मार्गदर्शन केलं, सूचना केल्या की काही बाजारवाले रात्री कचरा संकलन करत नाहीत, असे ठेवून जातात स्वतःचा कचरा, त्यामुळे स्वच्छतेला बाधा येते। तर त्यांनी सक्त ताकीद दिली आणि सूचना केले आम्हाला बाजारवाल्यांना, गुरुवार बाजारवाल्यांना की आपला स्वतःचा कचरा आपण संकलन करून एका पिशवीत भरून ठेवा आणि आमच्या मागणीला, विनंतीला मान देऊन त्यांनी रात्री एक कचरा गाडी आणि त्यासोबत 2 त्यांचे कर्मचारी रात्री 8:30-9च्या दरम्यान त्या गुरुवार बाजार परिसरामध्ये गाडी फिरून ते आम्हाला गुरुवार बाजारवाल्यांना सहकार्य करणार आहेत। आणि याच्यामध्ये मी सांगतो, जे नगरपालिकेने आणि नगराध्यक्षांनी आम्हाला जो सहकार्य केला आणि आम्हाला बाजार बसवायची परमिशन दिली, त्याकरता नगराध्यक्षांचे मी गुरुवार बाजार खोपोली याच्या वतीने त्यांचे आभारी आहे। तसेच त्यांचा आरोग्याचा स्टाफ जे वेळोवेळी कचरा संकलन करायला येतात त्यांचा सुद्धा आम्ही आभारी आहे। आणि आरोग्य सभापती शेलार मॅडम यांनी सुद्धा काही मोलाच्या सूचना केलेल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन केलं जाईल ही मी गुरुवार बाजारवाल्यांच्या मार्फत ग्वाही देतो। आणि बाकीचे काही नगरसेवकांनी, सभापती आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहे। स्मशानभूमी आहे, अत्यावश्यक इमर्जन्सी आहे तिथे गुरुवार बाजारवाल्यांना आता सुद्धा आम्ही विनंती केली, स्मशानभूमी आणि फायर ब्रिगेड तिथे कोणी बाजार लावू नये, तो जो रस्ता आहे तो मोकळा ठेवावा। कब्रस्थानाच्या बाहेर सुद्धा मागे मुद्दा उठला होता, तर कब्रस्थानाच्या बाहेर काहीतरी 10 फूट तिकडच्या कब्रस्थानच्या रस्त्याला लागले 1-2 खाटा 10 फूट मोकळी जागा ठेवायला सांगितले, ते बाजारवाले करतायत, त्याचं पालन करतायत। स्मशानाच्या इथलं पण तसंच आहे, ते सुद्धा पालन करतायत। फायर ब्रिगेडचा जो रस्ता आहे तिथं सुद्धा पालन करतायत। आणि ह्याच्या पुढं आम्ही स्थानिक सुद्धा आणि बाजारवाले सुद्धा त्याची दक्षता घेऊ।